शुभ सकाळ मंडळी. सकाळची देवपूजा करायचे तर मी मस्त अशी आमच्या इथे जास्वंदीची फुलं आहेत ना, तर ती मी तोडायला आले. कारण फुलं घेतल्याशिवाय देवपूजा तर अपूर्णच आहे. मागे तुम्ही व्हिडिओ पाहिलीच होती की किती जास्वंदीला फुलं आहेत. आता पण भरपूर आलेली आहेत आणि याची मस्त खाली 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 हे पण भरपूर आहेत. जवळजवळ की देवपूजेसाठी तरी 17 ते 18 फुलं नेतच असते, कारण हातामध्ये तेवढी तर नक्कीच येतात. ते हो. पण भरपूर आहेत आणि हे असे जे नवीन पालवी फुटले ना, तर असे खाली पण फुले येत आहेत जास्वंदीला. माझी मम्मी मला बघा कशी खाली फुलं ठेवते. हा, मग मी ते तोडत नाही फुल, ते बाबूसाठी ठेवते. आणि मम्मीच्या हातात फुलं बघा गाई गुच्छा झालाय एवढी फुले मी घेतली, कशी छान आहेत ना, मस्त असतात ना. देवपूजा झाली आणि लागली सकाळच्या नाश्त्याच्या तयारीला. तर सकाळी बनवली होती बटाट्याची भाजी, भाग्य बोलते मसाल्याची बनव, आणि भाकरी बनवल्या होत्या. सकाळचं उरकेपर्यंत एवढ्या भांड्यांचा पसारा झाला होता. पहा, मस्त असं माझं इकडे जेवण बनवून झालंय. हे सकाळचं उरलेलं आहे आणि भात, आणि हे आत्ता मी दुपारला बनवलंय. मसूर डाळीची आमटी केले मस्त, आणि ही मेथीची भाजी बनवली. तर 2 टायमाचं तर बनवलंय. हे माझ्या वाटणीचं खायचं बाकी आहे. आता मी एकच टायमाचं खाणार. सकाळी भाकरी काही खाल्ली नव्हती, कारण सकाळी जर भाकरी खाल्ली तर मला दुपारचं जेवण काही जाणार नाही माझ्या पोटात. तर मग एकच टाईम मी जेवणार आणि मग जाणार, कारण की लगेच जायला लागतं ना. 12 वाजता जायला लागतो. क्लासचा टाईम आहे 1 वाजता. भाकरी खाऊन तर आमची मंडळी गेली. आता ते येणार जेवायला, तर मग बनवते. माझी सकाळची भांडी पण सर्व घासून झालीत. आता माझं सर्व उरकले. या मंडळी जेवायला. मला आता वेळ झालाय जायला, त्याच्यामुळे मी पटकन जेवते आणि जाते. असे छोट्या तुकड्यांच्यावर शिलाई मारायला सांगितली होती. 2 दिवस तेच काम चालू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने शिलाई मारायला. तर आता जमतंय थोडं थोडं. शिलाई नीट येण्यासाठी हे चालू आहे. तर चला मंडळी, बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.